विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या। बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुम्हाला एक प्रश्न आवर्जून विचारला जातो। तो प्रश्न असतो आरशातील प्रतिमा। हा प्रश्न हमखास येणार। आता आरशातील प्रतिमा हा जर प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण कसं शोधायचं? आरशामध्ये तुम्ही बघता दररोज तुम्हाला तुमची प्रतिमा दिसते? तुम्ही त्यामध्ये जर बघितलं आपण ज्या बाजूने उभे आहोत त्या बाजूला काय करायचे, फक्त तुमची बाजूची दुसरी प्रतिमा तुम्हाला तयार करायची आहे। या ठिकाणी मी काही स्केच घेतलेले आहेत। या स्केच मध्ये तुम्ही बघू शकता ही बाहुली आहे, बरोबर आहे। आता आरशामधली प्रतिमा तुम्हाला तयार करायची आहे। तुम्हाला ऑप्शन दिले जातील, त्या ऑप्शन मधून तुम्हाला दिलेल्या प्रतिमेची उलट बाजू कशी आहे फक्त तुम्हाला समजवण्यासाठी या ठिकाणी स्केच आहे। तर ती बाजू कशी ओळखायची, या ठिकाणी अर्धी बाजू दिलेली आहे, तुम्हाला अर्धी बाजू तयार करायची। म्हणजे तिचं डायरेक्शन कोणत्या दिशेला येणार आहे? इकडे असेल चित्र तर इकडच्या बाजूला असणार आहे। म्हणजे ती आकृती जर अशी केली आपण, बरोबर, या बाजूला या दिशेची जी आकृती आहे त्या आकृतीचं काय करायचं, तुम्हाला ऑप्शन शोधायचंय। समजलं? तसेच आता या दिशेला ही आकृती आहे, बरोबर, तुमच्या उजव्या बाजूला। आता डाव्या बाजूला ती जी आकृती आहे 4 ऑप्शन मध्ये ती तुम्हाला शोधायची। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं जर चित्र असेल तर ते फक्त तुम्हाला शोधायचे। म्हणजे उलट दिशेला ती दिशा कशी असणार आहे, उलट दिशेला। ही मी इथं अशी आहे तर माझा ऑप्शन कोणतं येईल, इकडच्या बाजूचं। आलं लक्षात? मी जर अशी उभी असेल तर मग अशा दिशेचं माझं तुम्हाला काय करावं लागेल, फक्त ती आकृती शोधावी लागणार आहे। जर नंबर विचारले असतील, हा नंबर आहे बघा इथे 1 कसा असणार आहे, फक्त असा उलटा। ती फक्त अशी उलटी करायची। ती आकृती कशी करायची तुम्हाला, उलटी। हे असेल तर याच्यामध्ये 2 असा उलटा केलेला आहे। 3 बघा, 3 असा असेल तर तो कसा जाणार, मराठी मधला 6, मराठी मधला 6। ती आकृती फक्त तुम्हाला काय करायची, अशी फिरवायची आहे। यामध्ये आरशातील प्रतिमा या प्रश्नामध्ये ती आकृती काय करायची, तुम्हाला तुमच्या मनामध्ये इमॅजिन करून ती आकृती फक्त फिरवायची आहे। समजलं?